कितीला आहे भाऊ? हे 2400 रुपयाला. सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत. गिफ्टसाठी लागणारे जे काही पिशवी वगैरे आहेत ना, कितीला आहे? 150 रुपयाला. 100 रुपये. या बादशाह कोल्ड्रिंकला नक्की भेट द्या आणि इथला फालुदा नक्की ट्राय करा. स्पेशल नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी दिवाळीला अगदी काही दिवस बाकी आहेत आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी म्हणून आता आपण आलेलो आहोत मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट येथे. तर क्रॉफर्ड मार्केटला नेमक्या कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहेत दिवाळीसाठी आणि नेमकं क्रॉफर्ड मार्केटला काय काय मिळतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर चला मंडळी, हे बघा आता आपण आलेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला आणि आता आपण क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊ आणि दिवाळीसाठी काय स्पेशल आलेलं आहे ते आपण पाहू. ते बघा इथे समोर ही सगळी फळांची मंडई आहे आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर मार्केटला सुरुवात होते. तर चला आतमध्ये जाऊया. तर बघा मंडळी, आतमध्ये आल्यानंतर दिवाळीसाठी असणारे स्पेशल जे काही गिफ्ट पॅकिंग असते हे बघा, गिफ्ट बॉक्स वगैरे आहेत. आपल्याला जसे पाहिजे तसे आपण कस्टमाइज करून सुद्धा आपण घेऊ शकतो. हे बघा पेटीमध्ये वगैरे सुंदर सुंदर बॉक्स आहे. कितीला आहे भाऊ? हे 2400 रुपयाला. 2400 रुपये. नाही येतो आपका तीन भी करवायचं. 6 बॉटल्स आहेत आतमध्ये. पॅकिंग बघा काय जबरदस्त. 1100 हे कितीला आहे रे? 100 रुपये. सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत. चॉकलेट्स आहेत. फेअर रोशन सगळे ब्रँडेड चॉकलेट इथे मिळून जातात. विशाल ड्रायफ्रुट्स. हे खेळण्यांची दुकान आहेत. लहान मुलांसाठी खेळणी असते. सगळे कोल्ड्रिंक्स आहेत. सिरप्स वगैरे आहेत. कितीला आहे? 180 रुपये. स्ट्रॉबेरी फ्लेवर्स. फुल कॉर्नर. यांच्याकडे सगळे ड्रिंकचे आयटम आहेत. कॉफीज वगैरे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे. कितीला आहे? 1300 रुपये. ये कितने का है? आपको आएगा 450. 450 रुपये. ड्रायफ्रूट्स बघा. बॉक्सेस भारी मिळतात का? वेलवेट मध्ये छान आहे. अशा पॅकिंग मध्ये वगैरे मिळतात. गर्दी बघा, सगळे जो तो आता दिवाळीचीच खरेदी करण्यासाठी आलाय. बाथरूम क्लीनर साठी जे काही वस्तू लागतात ते सगळे इथे मिळते.
गिफ्टसाठी लागणारे जे काही पिशवे वगैरे आहेत ना, कितीला आहे? 150 रुपयाला. अरे लियाकत वो थैले खोल के रख दे. ये कितना रे? 700 ना? 800 रुपया. क्या 800 का? 840 है, 800 रुपया मैं बोला. तो 600 लेना मांगता है अपन. नहीं सर. आपल्याला पाहिजे तसे कस्टमाइज करून मिळते. साईज बघा. ड्रॅगन फ्रूट. हाँ ये कलर. अरे चॉकलेट हे कितीला आहे? 400 रुपये. भारी आहे. ह्याच्यामध्ये घेते का? नॉर्मलवाले घे ना. हे कितीला आहे? 120. पंटी पण आहे. खाली असं ह्याच्यामध्ये वेगळं. मी चॉकलेट पाहून. हे कितीला आहे रे? हे कितीला आहे? धनलक्ष्मी स्टोअर्स यांच्याकडे चॉकलेट्स वगैरे छान आहे. 100 रुपयाला आहे. किती आहे तुझ्याकडे? 2-3 दाखव ना चांगले वाले. हे लागते असे छोट्यामध्ये दाखव. गिफ्ट पॅकिंग मध्ये केले. या अशा पद्धतीमध्ये आपण यांच्याकडे बनवून घेतले. शंभर रुपये. आपल्याला गिफ्ट वगैरे ना आता भाऊबीजला वगैरे द्यायला बरं पडते. ते पण छान. ह्याची काय प्राइस आहे? 1300 रुपये. मंडळी, बऱ्यापैकी आपल्या ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या खरेदी केली आणि इथूनच आपण निघालेलो. आत्ता बाहेर जाऊ आणि बाहेर आत्ता पोचल्यानंतर आणखी काय मिळत आहे जरा आपण बघूया. चल गणपती बाप्पा. बाहेर आलो आणि भरपूर गरम होत आहे. प्रचंड गरम. आता जाऊन ना जरा आपण इथे प्रसिद्ध असणारा बादशाह फालुदा त्याच्याकडे जाऊन जरा फालुदा पण पिऊया. हे बघा, क्रॉफर्ड मार्केटच्या अगदी समोर असणारं हे बादशाह फालुदा. त्याच्याकडे जाऊ आणि फालुदा पिऊया. तर आत्ता आपण इकडे आलेलो आहोत बादशाह कोल्ड्रिंक अँड स्नॅक्स त्यांच्या या रेस्टॉरंटला. इथे जाऊ आतमध्ये आणि फालुदा वगैरे काहीतरी पिऊ आपण. इथे फक्त कोल्ड्रिंक्स आहे आणि इथे हॉटेल्स आहे फर्स्ट फ्लोअरला. मार्केटला आलात क्रॉफर्ड मार्केटला तर या बादशाह कोल्ड्रिंकला नक्की भेट द्या आणि इथला फालुदा नक्की ट्राय करा. स्पेशली रबडी फालुदा.
एक नंबर. सगळेच फालुदे छान होते, पण रबडी एक नंबर होता. आवडला गौरी तुला? जबरदस्त. चला म्हणजे आता इथून निघूयात. आणि आज आहे ना संध्याकाळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे जे दिवाळीमध्ये जे लायटिंग केली जाते ना, तर त्या लायटिंगचा आज ओपनिंगसुद्धा आहे. तर संध्याकाळी आपल्याला तिकडेसुद्धा जायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते नक्की पहा. चला आता आपण निघू, घरी जाऊ. तर मंडळी, आज आपण दुपारी म्हणालो होतो की संध्याकाळी आपण दादर शिवाजी पार्क इथे असणाऱ्या या दीपोत्सवाला आपण नक्की भेट देणार आहोत. तर संध्याकाळी 7:30चा उद्घाटनाचा टाइम होता, पण आपल्याला काही त्या वेळेमध्ये पोहोचता आलो नाही. पण आता आपण इथे आलोय आणि उद्घाटन झाल्यानंतर संपूर्ण शिवाजी पार्क हा अगदी विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघालेला आहे. इतकी सुंदर अशी लाइटिंग या दिवाळीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी करण्यात येते. खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि हे वर्ष 13वा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील 12 वर्षापासून हा उपक्रम राबवते आणि हा 13वा वर्ष आहे दीपोत्सवाचा. आणि ह्या दीपोत्सवाच्या या वर्षीच्या उद्घाटनासाठी सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः इथे आले होते. राजसाहेब ठाकरे होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण दीपोत्सवाचा सोहळा इथे पार पडलेला आहे. तर मंडळी, दिनांक 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत हा दीपोत्सव छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे होणार आहे. तर मी आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करेन की आपण हा दीपोत्सव पाहण्यासाठी या दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कला नक्की भेट द्या आणि इथल्या विद्युत रोषणाईचा म्हणजे ह्या लाइटिंगचा तुम्ही आनंद घ्या. एवढी छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण दीपोत्सव साजरा केला जातो ते सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान आणि अगदी त्याच्या शेजारीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवडणूक कार्यालयाचं सुद्धा आज ओपनिंग झालेलं आहे. आणि संपूर्ण दीपोत्सवाला आजपासून दिनांक 17 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे साजरा होणाऱ्या या दीपोत्सवाला आपण नक्की आवर्जून भेट द्या आणि या दीपोत्सवाचा आपल्या सहकुटुंबासमवेत आनंद घ्या. तर मित्रांनो, आजच्या थोडक्यामध्ये मी तुम्हाला हा दीपोत्सव दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, आता सध्या हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.